बाजरीच्या पळी पापड्या आहेत ना करायला एवढ्या सोप्या आहेत. फक्त शिजून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर आहे ना मस्त अशा पळीनी पापड्या घालायच्या. आता आहे ना खेड्यापाड्यामध्ये आहे ना पाचरटावर म्हणा किंवा साडीवर वगैरे असं आहे ना हे थापतात बरं का, किंवा अशा छोट्या छोट्या फडक्यांवर थापतात आणि मग वरती कॉटवर वगैरे असे आहेत ना पानकापडावर टाकतात. तुम्हाला तर माहितीच आहे. पण माझी मम्मी कशी करते माहिती आहे का, नेहमी असंच म्हणजे पळी पापड्याच घालते आणि एवढ्या भारी होत्या. तुम्हाला लास्टला मी दाखवते. पण इथे आहे ना सुरुवातीपासून मला तुम्हाला दाखवता आलं नाही, कारण की मी यायच्यापर्यंत मम्मीने आदन वगैरे आणून ठेवलं होतं आणि मग ते मला करायच्या होत्या. आता आल्या आल्याच मी घेतलं करायला, मस्त तोंड वगैरे बांधून घेतलं. तुम्ही बघू शकता एवढं म्हणजे इतकं कडक ऊन होतं ना, म्हणजे अक्षरशः आहे ना 10:30 वाजले असतील, कारण की तिने मला मस्त 9 वाजताच फोन केला की पापड्या करायच्यात, येते का, मी आदन ठेवते. म्हणलं ठीक आहे, मी घरी सगळं आवरून येते. घरचं सगळं आवरलं. आर्यनचे पप्पा आले होते, त्यांना नाश्ता वगैरे द्यायचा होता, ते सगळं केलं आणि त्याच्यानंतर मग हिच्याकडे आले. आता आल्या आल्याच मी पातेल्यामध्ये थोड्या काढून घेतल्यावरती आले आणि सगळं हे पानकापड आथरवलं आणि मग मी लगेच करायला लागले होते. आता मम्मीने केल्या म्हणून मला इथं जास्त काही तुम्हाला सांगता यायचं नाही, पण दुसऱ्या वेळेस ती करल ना तेव्हा मी सगळं तुमच्यासोबत शेअर करन. तर आता सध्या आहे ना एवढंच सांगू शकते की तिने आहे ना ते मिक्सरवरती भरडलंय बरं का. म्हणजे आपण गिरणीमधून जी बाजरी भरडून आणतो ना, तर ते तसं न करता तिने घरीच आहे ना बाजरी स्वच्छ धुतली, म्हणजे आधी पाखडली, मग धुतली, मग मस्त वाळून दिली आणि त्याच्यानंतर तिने मिक्सरवर वाटली. मग ते आधी भिजत ठेवावं लागतं आणि दुसऱ्या दिवशी आदन टाकावं लागतं. आदनला काही नाही, पातेल्यामध्ये तेल वगैरे टाकूनच मग ते करतात. जिरे वगैरे टाकायचे असतील तर परत हावरी वगैरे टाकतात आणि मग मस्त ते शिजवून घेतात. पाणी पण आता पाण्याचं प्रमाण पण नाही सांगू शकत आता किती घेतलंय तिने आणि हे बाजरीचं किती घेतलं ते पण नाही सांगता यायचं. पण दुसऱ्या वेळेस मी जेव्हा शेअर करेन ना तेव्हा डिटेलमध्ये तुम्हाला सांगल. तर बघू शकता इथे ती आली, म्हणली चल तुला करू लागते. म्हटलं नको, आता थोडंच राहिलंय, मी करते, तू घे शूट. म्हटलं आर्यन करतोय तर आमच्या दोघांचं दाखव म्हटलं, नाही का. तर आर्यननी पण एक पापडी बनवली, मस्त अशी गोल पापडी बनवली त्यांनी. खरंच या पापड्या आहेत ना, म्हणजे कोणी पण, छोटे मुलं सुद्धा, आता सुट्ट्या लागल्यात ना तर छोटे मुलं सुद्धा आहे ना करू शकतात. पण आर्यन एवढेच पोरं करू शकतात किंवा पोरी करू शकतात. यांच्यापेक्षा छोटे असेल ना, म्हणजे आर्यन 13 वर्षाचं, यांच्यापेक्षा छोटे असतील ना तर भाजायचं म्हणजे कसं भीती वाटते नाही का. त्या कण्या शेवटी इतक्या गरम असतात ना, खरंच खूप डेंजर चटका लागू शकतो. पण इथं आर्यन आहे ना एकदम काळजी घेऊन करतो बरं का. आता लई त्याचं गुळगुळ चाललं होतं, म्हणलं एवढ्या वेळात आहे ना ते सगळं हे होऊन जाईल, घट्ट होतं ना ते लवकर, म्हणून म्हणलं पटकन कर पटापट. आता आपल्याला सवय असती 2 पळ्या टाकल्या की पटकन फिरवायचं आणि छान गोल. पण मला वाटलं नव्हतं एवढं छान गोल बनवल, पण त्याने एवढी मस्त पापडी बनवली ना, खरंच खूप भारी पापडी बनवली. नेहमी आहे ना मम्मी मला आहे ना हे सगळं वाळवण थोडं थोडं देत असते. आता करू लागावं लागतं नाही का. आता आज केलंय ना तर त्याला मी तिला अजिबात हात लावून दिलेला नाही बरं का. सगळ्या मी केल्या आणि मला करायला पण आवडतं, कारण की छान पण वाटतं ना, खूप सोपं आहे हे करायचं. बघू शकता तुम्ही, इथं आर्यन पण करतोय तर असं वाटतंय सगळ्या जरी केल्या तरी पण कसं होतं ते घट्ट होतं ना, म्हणूनच पटापट करावं लागतं. आणि मी एकसारख्या सगळ्या टाकल्या होत्या, अजिबात असं नाही की नाही का एक बारीक आहे मोठी, एकदम एका लाईन मध्ये मस्त टाकल्या. तुम्ही बघू शकता इथं ह्या सगळ्या मी एकटीने घातल्यात. मम्मीला अजिबात हात लावायची गरज पडली नाही. आता मी घरी जाणार होते आणि मग मम्मी नंतर काढणार होती, तर तिने मला आहे ना व्हिडिओ टाकला बरं का. मी काही तिकडे परत गेले नाही. तर तुम्ही बघू शकता इथं किती छान वाळल्यात. कडक ऊन असल्यामुळे त्या लगेच वाळून निघल्यात. आता दुसऱ्या दिवशी थोड्या उन्हात ठेवायच्या. चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा. भेटू पुन्हा, बाय बाय.